हाथी चले बाजार में, बाकी मी पुढचं काही बोलत नाही. अमित भाई बोलतील आणि तेव्हा विरोधक पळून जातील. त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही. मोदीजींच्या निवासाबाहेरचं आंदोलन हे षडयंत्र. एकनाथ शिंदे. अमित भाई बोलतील तेव्हा हे पळून जातील. नक्षलवाद, कलम 370. काढून टाकलेल्या अमित भाईंनी देशभक्ती दुसऱ्यांनी त्यांना शिकवण्याची आवश्यकता नाही असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची पाठराखण केली आहे. विद्यार्थ्यांना रस्त्यावर ठोकून काढल्यापासून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा संसदेत आलेले नाहीत, त्यामुळे विरोधकांनी हल्लाबोल केलेला आहे. अमित शहा गायब असल्याचं म्हटलं जात आहे. शिंदे यांनी म्हटलं आहे, आमची शिवसेना बाळासाहेबांची विचारधारा घेऊन पुढे जाणारी आहे, त्यामुळे आमची युती ही वैचारिक युती आहे. आम्ही बार्गेनिंग करणारे लोक नाहीत. हे आम्हाला द्या, ते आम्हाला द्या असं कधी आमची मागणी नसते. मोदीजी NDAचे प्रमुख आहेत. योग्य तो निर्णय घेण्यास ते सक्षम आहेत, त्यामुळे जो काही निर्णय घेतील तो देशहिताचा आणि NDAच्या हिताचा घेतील. एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे, विरोधी पक्षनेते म्हणून जो त्यांचा अधिकार आहे तो सभागृहामध्ये चर्चा करण्याचा, त्याचबरोबर आंदोलन करण्याचा पण त्यांना अधिकार आहे. परंतु जंतर मंतरला आंदोलन न करता पंतप्रधान मोदीजींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करणं हे एक षडयंत्र होतं आणि म्हणून फक्त राजकीय स्टंट न करता सकारात्मक चर्चा केली पाहिजे. आणि अमित भाईंचा राजीनामा मागणं म्हणजे एक प्रकारचं निव्वळ राजकारण आहे. हाती चले बाजार, मी पुढचं काही बोलत नाही असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. या ठिकाणी सांगू इच्छितो की विद्यार्थी आणि यूथ जो आहे, युवा हा देशाचं भवितव्य आहे, देशाचं उद्याचं भविष्य आहे. आणि म्हणून सरकारने देखील आणि प्रधानमंत्री मोदीजींनी देखील त्यांचा सन्मान ठेवून निर्णय घेतले आणि स्वतः त्यांच्याशी बोलतात देखील आहे. मग आणखी यांना अमित भाईंचा राजीनामा मागणं म्हणजे हे केवळ राजकारण आहे. कारण अमित भाईंनी नक्षलवाद संपवला म्हणून राजीनामा मागताय. अमित भाईंनी 370 कलम मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली हटवलं म्हणून राजीनामा मागताय. पूर्ण देशातला दहशतवाद, पाकिस्तानी दहशतवाद जो या ठिकाणी संपतोय मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली, या सगळ्या ज्या काही बाबी आहेत या सगळ्या करत असताना यामध्ये अमित भाईंचा मोठा सिंहाचा वाटा आहे. सहकारिता ते त्यांचं ते अगदी तो मंत्र समृद्धी आणि प्रत्येक सर्वसामान्य कुटुंबापर्यंत सहकाराचं जाळं पसरवण्याचं काम त्यांनी केलं आणि खऱ्या अर्थाने दहशतवाद संपवण्याचं काम ते करतायत आणि म्हणून त्यांचा राजीनामा मागताय. ही केवळ राजकारण आहे आणि त्यांनी खऱ्या अर्थाने सभागृहामध्ये येऊन चर्चा केली पाहिजे. मी यापूर्वी देखील म्हणालो होतो, विरोधी पक्षनेते म्हणून जो काही त्यांचा अधिकार आहे तो सभागृहामध्ये चर्चा करण्याचा, त्याचबरोबर विरोधी पक्षनेते म्हणून आंदोलन करण्याचा पण त्यांना अधिकार आहे. परंतु जंतर मंतरला आंदोलन न करता पंतप्रधान मोदीजींच्या निवासाच्या बाहेर आंदोलन करणं हे पण एक मोठं षडयंत्र होतं आणि म्हणून फक्त राजकीय स्टंट न करता या ठिकाणी पॉझिटिव्ह सकारात्मक चर्चा केली पाहिजे. आणि अमित भाईंचा राजीनामा मागणं म्हणजे एक प्रकारचं निव्वळ राजकारण आहे. याच्यामध्ये एकच मी सांगतो, हाती काय एक म्हण आहे ना, हाती चले बाजार, बाकी पुढचं मी काय बोलत नाही. पण सर, याच्यामध्ये काँग्रेस पक्षाचा असो, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा असो, थेट आरोप आहे की विद्यार्थ्यांना मारहाण करण्यामध्ये अमित शहानी आदेश दिला. त्या मारहाणीच्या प्रश्नावरती उत्तर द्या. पॅलेट गन चालवण्याचे आदेश त्यांनी दिले. हा प्रमुख आरोप आहे. त्यावरती त्याला बोलावं लागेल. हे कोण म्हणतंय? ते विरोधी पक्ष म्हणताय. हा, विरोधी पक्ष म्हणतायत. मग ज्या लोकांनी लाठीचार्ज केला, ज्या लोकांनी ज्या काय आंदोलनामध्ये कार्यवाही केली त्याची चौकशी तर होतेच आहे ना. प्रधानमंत्री महोदयांनी ते सांगितलेलं आहे की त्यांची चौकशी होणार, कोणालाही सोडलं जाणार नाही. त्यामुळे प्रधानमंत्री महोदयांनी सांगितल्यानंतर हे राजीनामा मागण्याचं जे काही नाटक आहे हे राजकारण आहे. त्यांचा हाही आरोप आहे की जेव्हापासून ही घटना घडली 20 तारखेनंतर अमित शहा संसदेमध्ये आले नाही. जेव्हा संसद बंद होते तेव्हा अमित शहा येतात आणि लपून छपून काम करतात. अमित शहा येतील, अमित शहा बोलतील तेव्हा हे पळून जातील. अमित शहानी जे केलेलं आहे
त्यांचं एक वाक्य पण संसदेतलं मला आठवत आहे की हम खून देंगे लेकिन हमारे देश के जमीन का इंच तुकडा नहीं देंगे. कुठल्या तरी ह्याच्यात तुमच्या सभागृहामध्ये बोललेत ना, भाषण केलेलं आहे नक्षलवादाच्या वर, 370 वर आणि या देशातल्या दहशतवादावर. त्यामुळे त्यांनी देशभक्ती काय ही दुसऱ्यांनी त्यांना शिकवण्याची आवश्यकता नाही आहे. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, मुंबई.